इथं कोण आलं असेल? भद्रा आली, दरवाजा उघड जा. ती कशाला आलीये? सल्ला द्यायला आली असणार. दरवाजा उघड जा. एवढ्या वेळात तुला दार उघडायला? दार उघडत नव्हते तर कशाला थांबलीस? निघून जायचं होतं ना. चिटकोबाने सरळ बोलले शिकवलंच त्याने तुला? काय काम आहे? पटकन बोल. मला चिटकोबाला भेटच. चिटकोबा चिटकोबा चिटकोबा, बरं झालं तू 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 इथेच आहेस. तुला कळलं असेलच ना, त्या शक्तीचे अम्मा आप्पा आणि ते शिवाचा बाप सगळे मिळून शिवा आणि शक्तीच्या साखरपुड्याची तारीख ठरवतात. नाही नाही, असं व्हायला नको. ते दोघं जण जर एकत्र आले तर अनर्थ होईल. तुला पण माहितीये त्या दोघांचा साखरपुडा होता कामा नये. मी तर म्हणते त्यांचा साखरपुडा होण्या आधीच ना मारून टाक, दोघांना संपून टाक. साखरपुडा ठरवायला आलेत म्हणजे लग्नही लवकरच उरकतील. असं होता कामा नये. शिवा आणि शक्ती लग्नाच्या बंधनात अडकले तर आपण आपलं ध्येय गाठू शकणार नाही. त्यात अष्टवक्री अमावस्याही 2 दिवसावर येऊन ठेपली आहे. त्या 2 दिवसात त्यांचा साखरपुडा होता कामा नये. कळलं का? कसं शक्य आहे? आज साखरपुडा ठरवून येत्या 2 दिवसात साखरपुडा करण्याची घाई ते करूच शकत नाही. मला शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ सुद्धा काढायची. ती कशी काढायची मी त्याचाच विचार करत होते. एकदा का ती माळ मी त्याच्यापासून वेगळी केली की मग बघा त्या दोघांच्या नात्याचे 3 तेरा कसे वाजवते मी. त्यात तुला भद्रा मदत करेल. भद्रा जमेल ना? तू फक्त काय करायचे ती सांग. त्यांचा साखरपुडा जेवढा लांबवता येईल ना तेवढा लांबवायचा. शक्य झालं तर रद्द करायचा. 2 दिवसात त्यांचा साखरपुडा होता कामा नये. जमेल ना करायला? मी नक्कीच प्रयत्न करेन. काय करू पण? थँक्यू. मी काय म्हणतो आप्पा भाऊ, जरा लवकरचीच तारीख बघूया. म्हणजे साखरपुडा लवकर उरकून टाकू. 1-2 दिवसाचाच मुहूर्त बघू. तुम्हाला काय वाटतं? हो, आम्हाला चालेल ना. अयो, चालेल काय? साखरपुडा असतो, वाढदिवस नसतो बघा. ते साखरपुड्यासाठी कपडे, अंगठ्या, ते लोकांना आमंत्रण द्यायचे, जागा ठरवायचे. जर जेवण द्यायचं ठरलं तर मेनू काय ते ठरवावं लागेल. साखरपुड्याच्या पूजेचं साहित्य घ्यावं लागेल. आणि हे सगळं 2 दिवसात कसं काय जमणार बघा. अगं जमेल ग, सगळं जमेल. तू काय काळजी करू नको बघ. ताई तुम्ही निश्चिंत राहा, सगळं व्यवस्थित पार पडेल बघा.
नमस्कार. नमस्कार. बसते हा. मॅडम तुम्ही एकटेच आलात? नाही म्हणजे प्रिन्स साहेब नाही आलेत? ते प्रिन्स घरात नाहीयेत. मेडिटेशन करायला गेलेत मारुतीच्या कड्यावर. सध्या इतका तणाव आहे, म्हणाले प्राणायाम करून येतो जरा बरं वाटेल. पण ते नसले म्हणून काय झालं, मी आहे ना. नाही, शक्ती मला भद्रा मॅम म्हणते, पण खरं तर मी तिची काकीच आहे ना. तुम्ही बोला, माझ्याशी अगदी बिनधास्तपणे बोला. काय बोलायचं तुम्हाला? नाही ते शिवा आणि शक्तीच्या अगं मोहिनी, आलीस तू? कशी आहेस तू आता? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो, आता ओके मी. अगं मला काल शिवाकडून कळलं तुला चक्कर आली होती म्हणे. कशी काय अचानक? अगं ते ऍक्च्युली मलाच नाही कळलं. मी त्याला आपल्या कामाबद्दलच सगळं दाखवत होते, पण अचानक मला चक्कर आली. म्हणजे सफोकेशन झालं, श्वास घ्यायला त्रास झाला. आय थिंक स्ट्रेसमुळे असेल. अगं कसला स्ट्रेस घेतेस तू? हे बघ, कसला स्ट्रेस घ्यायची गरज नाही. एकदम स्ट्रेस फ्री राहा. बाय द वे, तू काल शिवाला लॅपटॉप मध्ये काय दाखवत होतीस? ते मी कुठल्या नवीन प्रोजेक्टची काही आयडिया होती का? हो, ऍक्च्युली ती नवीन आयडिया मला सुचली होती. तीच मी त्याला दाखवत होते आणि काही गोष्टी मी अशा R&D करून अशा शोधून ठेवल्या होत्या आपल्या संस्थेसाठी. आणि ते दाखवत असताना अचानक मला चक्कर आली. अच्छा, बरं मग आता दाखवतेस का? काय आयडिया होती ते? नाही म्हणजे या लोकांना बसू दे इथे बोलत. आपण जाऊयात ना तुझ्या रूम मध्ये. अगं शक्ती, वेळ काय आहे? हे सगळेजण तुमच्या दोघांच्या एंगेजमेंट बद्दल बोलतायत आणि तू कामाचं काय बोलतेयस? काम राहू देत, आपण ते नंतर बोलूयात. अगं या वडीलधाऱ्या माणसांना ठरवू दे ना सगळं. आम्ही इथे बसायची अशी काही गरज नाहीये. कळलं कळलं. काय तुम्ही तुमच्या कामाचं बघून घ्या. आम्ही वडीलधारी माणसं तुमच्या लग्नाची चर्चा करू, मुहूर्ताचं बघू. सांभाळ. शक्ती सॉरी गाईज, मी बाहेर जाते. नाही नाही, तू बस सांभाळून. बरं मोहिनी, तुला अधूनमधून चक्कर येते का? नाही म्हणजे इथे आल्यापासून तुला दुसऱ्यांदा चक्कर आली आहे. मी काय म्हणते, आपण एखाद्या डॉक्टरांना दाखवायचं का? नाही, आपण म्हणजे सिटी स्कॅन वगैरे काढून घेऊयात. आय नो काही प्रॉब्लेम नसेल, पण तरी आपण खबरदारी घेतलेली बरी ना. अगं त्याची काहीच गरज नाहीये.
आता मी ओके एकदम. आय थिंक ते उन्हामुळे खूप डिहायड्रेशन झालंय, त्यामुळे मला असं वाटतंय की मला सारखी चक्कर येते. अगं हो, पण तरी आपण एकदा. शक्ती, आता ती बोलते ना काय प्रॉब्लेम नाही, तर कशाला तू पण बोलते अजून? जाऊ दे ना. बरं मोहिनी, तू ते नवीन प्रोजेक्टची आयडिया सांगणार होतीस ना? हो दाखवते. ते मी लॅपटॉपमध्ये ठेवलंय, दाखवते. आयडिया नाहीच आहे तर कुठून दाखवू यांना? अगं आयडिया लॅपटॉप मध्ये होती म्हणालीस ना, मग तू फाईल मध्ये काय दाखवतेस? अगं ऍक्च्युली लॅपटॉपमध्ये फार काही विशेष नाहीये. मी तो सगळा प्लॅन या फाईलमध्ये ठेवलाय. एक मिनिट. हा, ऍक्च्युली या फाईलमध्ये नाहीये, ती दुसरी फाईल आहे. मी लगेच दाखवते. अच्छा. मी मदत करू का तुला शोधायला? अगं नाही नको, मी शोधते. अगं सावकाश. हो. दुसरीकडे कुठे ठेवली होतीस का? अगं ती फाईल मी कपाटातच ठेवली होती, पण आता ती सापडत नाहीये. आय थिंक मी ती कुठेतरी दुसरीकडे ठेवली असणार. मी एक काम करते, ती शोधते आणि मग तुम्हाला दाखवते. चालेल? शक्ती, ही सगळी कामं आता बाजूला ठेवा. खाली तुमच्या एंगेजमेंटची मीटिंग सुरू आहे आणि तुम्ही दोघं काही कामाचं सगळं घेऊन बसलायत. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर अजिबात एक्साइटमेंट दिसत नाही. चला आपण खाली जाऊया. चला चला. तू ती फाईल शोधून ठेव, आपण त्या आयडियावर नंतर डिस्कस करू. हो चालेल. शक्ती, कसं आहे मॅडम, आम्ही इतकी वर्ष जरी शक्तीचं पालन पोषण केलं असलं ना, तरी तुम्ही तिचे रक्ताचे नातेवाईक आहात. आमच्या आधी ती या घरची लेक आहे.
आणि मग म्हणूनच म्हटलं की तिच्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय घेण्याआधी तुमच्या कानावर घालावं. हो ना, आता कुठले वाद नाहीत, कसला राग नाहीत, सगळं चांगलं चाललंय बघा. तर असं वाटतं की हे कार्य सगळ्यांच्या मनाप्रमाणे आणि शुभाशीर्वादाने व्हावं. नाही नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण तरी मला असं वाटतं. अरे या 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 सावकाश सावकाश. सावकाश. काय आहे तुमचं? तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या विषयावर आम्ही चर्चा करतोय आणि तुम्ही कामाचं काय बघताय? माहितीये मला, मधल्या काळात जे काही झालं ते खूप वाईट झालं. पण त्या दरम्यान सुद्धा मी एक ऑब्झर्व केलं. शिवा आणि शक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांना पाहिलं जरी ना तरी लगेचच लक्षात येतं की दोघांना एकमेकांसाठी बनलेत. तुम्ही म्हणाल तसं आपण लवकर साखरपुडा ओळखून टाकूयात. शिवा शक्ती, तुमचं काही म्हणणं आहे का यावर? त्यांना काय विचारायचं? शिवा आणि शक्ती एका पायावर लग्न करायला तयार होईल. मी काय म्हणतो, साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी आणि एकाच मांडवत करून टाकू. तुमचं काय मत आहे? शक्ती मॅडम आणि शिवाचा शुगर बॉक्स आता होणार. पण नंद्या तू मला सांग रे, हे समज कधी होणार? रे ते व्हायचं होईल, आपण तयारीला लागूया. बरोबर बोलतो नंद्या तू, साखरपुडा जोरात होणार. मंडप वाल्याशी तू बोलून घे, डीजे वाल्याला मी फोन करतो. बरोबर बोलतो नंद्या तू, तयारीला आपण लागूया. अरे केटरर्स वाल्याशी पण बोलावं लागेल, ते मी बोलतो. पण क्लॉथ्स बघायला लागेल ना. हा, कपडे कपडे म्हणजे लग्नाला वेगळे, रिसेप्शनला वेगळे, हळदीला वेगळे. चुप. काय लावले तुम्ही? अजून साखरपुड्याची तारीख फिक्स सुद्धा झालेली नाहीये. तुम्ही आत्ताच तुमची एनर्जी अशी वाया घालवणार आहात का? उगाच आपलं धतर 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 करताय. अहो वहिनी साहेब, असू द्या, कानाला ऐकायला गॉड वाटतंय. दतर ततर. वहिनी बस, आता साखरपुड्यासाठी लोक जमलेच आहेत, तर माझे पण धतार ततार एकदा जमून टाका ना, म्हणजे मी पण होईन ना जावई. बस बस. हा खुलना म्हणजे ऐका ना, माझ्या ओळखीत गुरुजी आहेत. ओळखीत म्हणजे निखारगे कुटुंबाचेच गुरुजी आहेत. त्यांना मी भेटते आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढते. कसं? पण ते गुरुजी तुम्हाला जरा उभं करतील का?
हा नद्या म्हणजे ना आमचं एकदम हे आहे म्हणजे ते त्याला असं म्हणायचंय की हे जे काही तुम्ही कांड केलेत ना शहरामध्ये, हे लोकांना अँग्रीनेस आलाय ना, तो अँग्रीनेस अजून लेस नाही झालाय आणि त्यात तुमची गुढी सामील असतील तर तुम्हाला ते दरवाजात उभं करणार नाही असं म्हणायचंय आपल्या नंद्याला. ते त्याला बोलता नाही आलं. थँक्यू. कळतंय मला, लोकांचा राग अजूनही गेला नसेल आमच्यावरचा. ठीक आहे, पण इकडचे गुरुजी नाही आले ना तर आपण शहराभरच्या गुरुजींना बोलू, त्यांच्याकडनं मुहूर्त काढते. कसं? नाही पण मॅडम, त्याची काहीच गरज नाहीये. आम्ही मुहूर्त आधीच काढलाय आमच्या ओळखीतल्या गुरुजींकडून. होय. आणि गुरुजी म्हणाले की परवाचाच मुहूर्त चांगला असतो बघा, त्यानंतर 2-4 महिने चांगला मुहूर्त नाहीये. पण एवढ्या कमी वेळात माझं काम कसं? साखरपुड्याची तयारी कशी काय होणार आणि कसं ना सगळं जुळून येणार कमी वेळात? अहो त्यात जुळवाजुळव काय करायची? हे बघा, साखरपुडा छोटे खाणे म्हणजे आपल्या आपल्यातच करायचं असं आमचं ठरलंय. आणि शिवाच्या लग्नाची पत्रिका पंचक्रोशीत वाटून टाकू. काय शिवा? नाही ते ठीक आहे, पण तरीही 2 दिवसात कशी करायची तयारी? आता काय करू या उत्साही लोकांचं? चेटकोबाने साखरपुड्याची तारीख पुढे ढकलण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. परवाच अष्टवक्री अमावस्या, साखरपुडा नाही रोखू शकले ना तर चेटकोबा मला साखरेच्या पाकात ढवळून काढेल आणि उन्हात उभं करेल. काय करू? बाजू पुजली ना ती त्यांची. का पडला त्यांच्या नावाचा? काय ग चिड्याला काय झालं? ते शक्तीचे आम्हा आले होते साखरपुड्याची तारीख ठरवायला. काय? इथे माझी साखर वाढली. अगं मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय, पॅनिक होण्यासारखं काय त्यात? साखरपुडा 2 दिवसांनी करायचं म्हणतात ते. पण चिटकोबाने मला सांगितले, एकतर साखरपुड्याची तारीख पुढे तरी ढकल नाही तर रद्द तरी कर. पण तसं होताना काही दिसत नाहीये मला. ते भिकारडे लोक त्या दोघांचा साखरपुडा 2 दिवसात उरकून टाकतीलच. 2 दिवसानंतर अष्टवक्री अमावस्या, त्याआधी जर साखरपुडा झाला ना तर झालं, कल्याण वाटोळ होईल आपलं. अगं मग काहीतरी थातूर मातूर कारण देऊन डेट पुढे ढकलायची ना.